नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आज 17व्या दिवशी सुरूच आहे. शासनानं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेत जोरदार मोर्चा काढला. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. माळीवाडा विशाल गणपती मंदिर येथून निघालेला मोर्चा जिल्हा परिषदेत एकवटला. यामध्ये आंदोलकांच्या प्रमुख मागण्या 10 वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी समायोजन, समान काम समान वेतन तत्वानुसार तफावत दूर करणे, PF, आरोग्य विमा आणि वैद्यकीय कवचाचा लाभ देणे, अनुकंपा तत्वावर भरतीचा लाभ मिळवून देणे. राज्यभरातील 33,000 कर्मचारी संपावर असून त्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 1,500 कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरकारने अद्याप कोणतेही सकारात्मक निर्णय घेतला नसल्यानं आंदोलक ठाम असून इशारा दिला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा प्रसार माध्यमांशी बोलताना आज आंदोलकांनी दिलाय. नमस्कार मंडळी, आपण सर्व ऐतिहासिक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ माळीवाडा या ठिकाणी आहात आणि जिल्हा आरोग्य सेवेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांचा 17वा दिवस बेमुदत संप या आंदोलनात सर्व आरोग्य कर्मचारी सहभागी झालेले आहेत. गेल्या 17 दिवसापासून आम्ही या जिल्हा परिषदच्या प्रांगणात माननीय जिल्हाधिकाऱ्याच्या बाहेर जिल्हा रुग्णालयामध्ये विविध निदर्शने आंदोलने आमच्या मागण्या मान्य होण्यासाठी करत आहोत. शासन निर्णय 2024 14 मार्चचा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी गेल्या 17 महिन्यापासून ही झालेली नाही आणि आमच्या या बांधवांना योग्य न्याय मिळालेला नाही. म्हणून आमच्या मागण्या काय तर वेगळं काही नाही मागत. आम्हाला फक्त समान काम समान वेतन, आमच्या हक्काची वेतनवाढ झाली पाहिजे आणि सर्वांना जे 10 वर्षापेक्षा जास्त कायम सेवेत काम करत आहेत त्या सर्वांना शासनानं या शासन निर्णयाप्रमाणे कायम सेवेत सामावून घेतलं पाहिजे. एक आमच्या हक्काची मागणी आहे. वेतनवाढ झाली पाहिजे. आरोग्य विमा, अपघाती विमा, बदली धोरण आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या फायद्याचं जे धोरण आहे ते शासनाने अवलंबलं पाहिजे. आणि म्हणून 17 दिवसापासून आमचं आंदोलन हा ठिय्या निदर्शन विविध पद्धतीने चालू आहे. आरोग्य विभागावरती ताण आहे, आम्हाला जाणीव आहे. आम्हाला हौस नाही कुठलाही मोर्चा किंवा आंदोलन करण्याची, परंतु शासनाला कळकळीची आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आव्हान आम्ही करू इच्छितो की आमच्या या शासन निर्णयाला अनुसरून सर्व मागण्या या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत असंच प्रकारे हे आंदोलन चालू राहील एवढीच आमची शासनाला विनंती. आणि सर्व कंत्राटी बांधवांना कायम सेवेमध्ये समावेशन हे झालंच पाहिजे ही सर्वांची विनंती आहे. नमस्कार, मी डॉक्टर शैलेश अनिल पवार, समुदाय आरोग्य अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व अहिल्यानगरचा जिल्हा अध्यक्ष व एकत्रीकरण समन्वयक म्हणून आज अहिल्यानगर येथे आमचा आज आंदोलनाचा हा 17वा दिवस आहे व त्या आंदोलनाच्या आमच्या मागण्या त्या अनुषंगाने पहिली जी मागणी आहे समावेशनाची, दुसऱ्या ज्या इतर 18 मागण्या त्यापैकी एक समावेशनाची जी मागणी आहे ती तो GR आला शासन GR तो अंमलबजावणी करावा म्हणून. दुसरी जी आमची CHU ची मागणी आहे, आमचा तो इन्सेंटिव्ह आहे 25,000 आम्हाला मानधन भेटतं व 15,000 तो इन्सेंटिव्ह भेटतो, तो कमी करून 35+5 हा शासनाने मंजूर केलेला GR आहे. तरी पण शासन दरबारी किंवा अधिकारी लेवलला तो अंमलात आणला गेलेला नाहीये. परत दुसरा एक विषय असा असतो, आमचं करिअर प्रोग्रेशन जे आहे 6 वर्षाचं, ते 6 वर्षाचं करिअर प्रोग्रेशन सेंट्रलने मंजूर केलेले ते राज्याने मंजूर करावं व बाकीचं EPF आहे, विमा आहे, परत बदलीचं धोरण आहे, या गोष्टी मंजूर कराव्या यासाठी आम्ही 17 दिवसापासून बेमुदत आंदोलनाला बसलेलो आहोत. त्यात आज माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील 1200 कर्मचारी हे संपत आहेत. आज आम्ही एक मोर्चा महाराजांच्या पुतळ्यांना हार घालून, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही परत फेरी मारून ZP ला तो समारोप करणार आहोत. या निमित्ताने माझं पूर्ण प्रशासनाला, आरोग्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे की 17 दिवस झाले आम्ही आंदोलनात बसलोय पण अजून प्रशासनाने तशी पाहिजे तशी आमची दखल घेतलेली नाही. तर आमची तुम्हाला विनंती राहील, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुमच्या स्तरावरच्या आहेत, सचिव स्तरावरच्या आहेत, त्या कोणाच्या मंत्र्यांची गरज नाही पडणार किंवा परमिशनची गरज नाही पडणार, त्या लेवलला त्या मागण्या पूर्ण होऊ शकतात. तर मी सर्व
NHM एकत्रीकरण समिती व महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही मीटिंग ठेवा, त्याच्याबद्दल सकारात्मक तोडगा काढा. जर याच्याबद्दल काही चर्चा येत्या 8 दिवसात झाली नाही किंवा 2 दिवसात झाली नाही तर आम्ही अजून आंदोलन तीव्र करायच्या विचारात आहोत. तसं अल्टिमेटम आम्ही सरकारला दिलेला आहे, अधिकाऱ्यांना दिलेला आहे. तरी माझी सर्व अधिकारी व आरोग्य मंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे की आमच्या ज्या 18 मागण्या आहेत त्या तुम्ही त्याच्यावर बारकाईने लक्ष देऊन किंवा सहानुभूतीपूर्वक विचार करा, ही मी सगळ्या समुदाय आरोग्य अधिकारी संघटना व एकत्रीकरण समितीच्या वतीने विनंती करतो. आज या ठिकाणी आम्ही महिला आणि बंधू सर्वजण जमलेलो आहोत आणि आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही जोपर्यंत शासन आमच्या मागण्या ऐकत नाही तोपर्यंत हा संप आज 17वा दिवस आहे. तरी अजूनही शासनाने कसल्या प्रकारची अंमलबजावणी केली नाही. माझं शासनाला एकच सांगणं आहे, जोपर्यंत तो आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीये तोपर्यंत आम्ही कुणीही कामावर हजर होणार नाहीये. याची शासनाने पूर्ण कल्पना घ्यावी आणि आमच्या शासनाने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्या अशी माझी त्यांना विनंती असेल. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.